आज आपण हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हिरवे मूग घेतलेले आहेत आणि 8 तास मी हे भिजत ठेवलेले, तर छान असे मोड आलेले आहेत। आमटीसाठी लागणारे साहित्य इथे मी कांदा घेतलेला आहे छोटा, लसूण, सुकं खोबरं घेतलेलं आहे, तर आपण ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतो। आणि इथे 4 मिरच्या, तीळ आणि आलं घेतलेलं आहे। तर हे सर्व आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये हे सर्व मसाले आपण छान भाजून घ्यायचे। थोडंसं यामध्ये मी तेल पण घातलेलं, तर आता इथे हे सर्व मसाले घालते आणि हलकेसे परतून घ्यायचे आहे। नमस्कार मंडळी, मी वनिता तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर इथे आपले मसाले छान असे भाजून झालेले आहेत, तर काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवायचे, म्हणजे आपल्याला मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलंय। तर हे मूग आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे। यावर मीठ घाल, परतून घेतलेले आहे। तेलामध्ये थोडेसे परतले, वाटण पण आपलं छान असं तयार झालेलं आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर घातलेली त्यामध्ये। साठी मी इथे कांदा घेतलेला आहे छोटासा, एक टोमॅटो घेतला आहे आणि असं मी स्लाइसमध्ये कट केलं आहे। थोडेसे कढीपत्ते आणि सुके मसाले, तर गरम मसाला मी घेतला 1 चमचा, अर्धा चम्मच मी हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, तर थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत यामध्ये। इथे कांदा आणि कढीपत्ता घालायचा। टोमॅटो घालूया, टोमॅटो सुद्धा छान परतवून घ्यायचं। आता आपल्याला इथे सुके मसाले घालायचे आहेत। मसाले पण छान परतवून घ्यायचे। मसाले परतून झाल्यानंतर इथे वाटण घालायचं आणि वाटण सुद्धा छान तेलामध्ये परतवून घ्यायचं। मसाला इथे छान परतवून झालेला आहे, तर आता हे आपण हिरवे मूग घालूया यामध्ये आणि मूग सुद्धा छान मसाल्यात परतवून घ्यायचे। तर इथे मी पाणी घालते हे वाफाचं। इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी गोडा मसाला घातला त्यामध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ आणि आपल्याला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ठेवायचं।
इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तर लिंबूसुद्धा मी पिळते यामध्ये. झाकण ठेवून 10 मिनिटं छान शिजवून द्यायचं. इथं आपली आमटी छान अशी तयार झालेली आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे. 10 मिनिटात अगदी पटकन होते अशी आमटी. तर इथे मी गॅस आता बंद करते. छान अशी आपली हिरव्या मुगाची आमटी तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.